पीसीओडी बद्दल आजकाल इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे, पण त्यातल्या काही गोष्टी अर्धवट किंवा चुकीच्या समजुतींवर आधारित असतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पीसीओडीवरचे काही गैरसमज बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नलगे, को फाउंडर अँड डायरेक्टर आत्रेय आयुर्वेद अँड पंचकर्म क्लिनिक। मिथ नंबर 1, पीसीओडी हा फक्त जाड असलेल्या व्यक्तींनाच होतो। ॲक्च्युअलमध्ये पीसीओडी हा कोणालाही होऊ शकतो। पीसीओडी हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे। जर तुमची लाईफस्टाईल बिघडलेली असेल किंवा जर तुमच्या स्ट्रेस लेवल खूप जास्ती असतील तर तुम्हाला पीसीओडी होण्याचे चान्सेस असतात। मिथ नंबर 2, पीसीओडी म्हणजे लगेच इनफर्टिलिटी। मान्य आहे की पीसीओडीमध्ये स्त्रीबीज व्यवस्थित तयार होत नसते, त्यामुळे इनफर्टिलिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात। पण पीसीओडी असून सुद्धा जर योग्य मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक औषधे आणि पंचकर्म यांचा उपयोग केला गेला तर पीसीओडी असताना सुद्धा गर्भधारणा राहू शकते। मिथ नंबर 3, पीसीओडी म्हणजे आयुष्यभर औषधे खाणे। रियालिटी आहे, पीसीओडी हा एक लाईफस्टाईल डिसीज आहे, त्यामुळे तुम्ही लाईफस्टाईलमध्ये केलेले चेंजेस, तसेच मेटाबॉलिझम करेक्शन करता केलेल्या काही गोष्टी, तसेच तुमच्या प्रकृतीनुसार काही आयुर्वेदिक औषधे वापरली असता पीसीओडी बरा होऊ शकतो। मिथ नंबर 4, पिरियड्स इरेग्युलर म्हणजे पीसीओडी। तर असं नसतं। पिरियड्स इरेग्युलर असतील तर त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, ज्यामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, स्ट्रेस लेवल जास्ती असणं असेल किंवा थायरॉइड सारखी काही लक्षणं असतील। या सगळ्यांमध्ये तुमचे पिरियड्स इरेग्युलर होऊ शकतात। पीसीओडी हे वन ऑफ द रिझन हे असू शकते, पण इरेग्युलर पिरियड्स म्हणजे पीसीओडी हे दरवेळेस खरं नसतं। मिथ नंबर 5, पीसीओडी हा फक्त ओव्हरीजचा आजार आहे। ॲक्च्युअलमध्ये पीसीओडीमध्ये जी लक्षणं दिसतात ती ओव्हरीजच्या ठिकाणी किंवा ओव्हरीच्या संदर्भात दिसू शकतात, परंतु त्याचा परिणाम हा पूर्ण शरीरावर होत असतो। हा केवळ ओव्हरीचा आजार नाही, तर तो संपूर्ण शरीरातील असंतुलनाचा एक लक्षण असतं। म्हणूनच पीसीओडीचा विचार करताना एकाच अवयवावर, एकाच लक्षणावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणं पुरेसं नसतं। आयुर्वेदाच्या दृष्टीने पीसीओडीचा विचार करताना शरीरातील संतुलन, मानसिक ताण, पचनशक्ती या सगळ्यांचा एकत्रितपणे विचार करावा लागतो। त्याकरता वेगवेगळ्या आयुर्वेदिक औषधी तसेच पंचकर्म या सगळ्यांचा उपयोग केला जातो। जर तुम्हाला पीसीओडी बद्दल अशा प्रकारची माहिती आवडत असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा। तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।